नमस्कार, मी कल्पना. चला, गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. आता इथे ना दुपारून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. आता कामं वगैरे झाले, थोडासा आराम वगैरे केला आणि त्याच्यानंतर आहे ना आता इथे म्हटलं चला बाहेर बसूया, थंडगार मस्त हवा लागते. तुम्हाला दिसत असेल हे बघा, झाडं पण खूप हलत आहे. आणि त्याच्यानंतर आता इथे ना म्हटलं हे बघा, माझी ना मावस जाव आहे, ती आलेली आहे. म्हणजे घराच्या अगदी जवळच तिचं घर पण आहे. आणि ती आहे ना माझी शेती करते आणि ती आलेली आहे. त्याच्यानंतर माझी आई बसलेली, मी बसलेली आहे. चला त्याच्यानंतर आहे ना थोड्या गप्पा वगैरे मारल्यानंतर आहे ना बऱ्याच दिवसाचा हा व्हिडिओ आहे बरं का. आणि इथे ना आज आहे ना मला आहे ना लोणचं टाकायचं आहे. तर हे बघा, झाडाच्या कैऱ्या आहे ना तोडून आणल्या त्या. आता कोणी याला कैऱ्या म्हणतं, आम्ही याला आहे ना आंबेच म्हणतो. चला मस्त आंबे आहे ना झाडाचे तोडून आणले. आणि हे आंबे आहे ना म्हणजे ह्या झाडाचे आंबे ना फक्त लोणच्यासाठी आम्ही वापरतो. आता इथे बघा आंबे आहे ना तोडल्यानंतर आहे ना आता इथे मोजले वगैरे नाही आहेत, इतके आंबे आहे बघू शकता. आणि आंबे मस्त आपल्याला आहे ना पाण्यामध्ये ठेवायचे. म्हणजे कसं आंबे आहे ना वरती जर ठेवले ना, तोडून आणले ना वरती ठेवले तर आंबा हा पिवळा पडतो. म्हणून आहे ना आंबे घेतल्यानंतर आहे ना घरी आणायचे आणि ते पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे आंबा अजिबात पिवळा पडत नाही. आता त्याच्यानंतर आहे ना आंबे जेव्हा मी कापल किंवा मग फोडी करल त्यावेळेस तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. आता शेपूची भाजी आणलेली होती, आत्याने मस्त निवडून दिली सकाळी सकाळी. मला शेपूची भाजी करायची आणि तुम्हाला आता मी इथे बघू शकता हॉलमधला माझ्या सोप्याचा लुक दाखवते. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की सोफा आणलेला आहे, पण अजून काही व्यवस्थित वगैरे लावला नव्हता. तर तुम्ही बघू शकता माझ्या सोफ्याचा लुक. चला त्याच्यानंतर आहे ना आत्यांनी भाजी मस्त निवडून दिली छान अशी. आता चिरून घेते ती, पहिले धुवून घेतली बरं का मी. त्याच्यानंतर आता इथे चिरायला घेतलेली भाजी. आणि मला आहे ना ती भाजी शेपूची पातळ बनवायची, म्हणजे थोडंसं शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, जिरं घालून. कारण का मला आहे ना पातळ भाज्या आवडतात आणि मला आहे ना जास्त करून पालेभाज्या खायला सांगितलेल्या आहे. चला त्याच्यानंतर इथे हॉलमध्ये बघा सोफा तुम्हाला डबल दाखवते, बघू शकता ह्या पद्धतीचा दिसतोय. आणि खूप दिवस झाले, 1.5 महिन्यापासून मी बनवायला टाकलेलं होतं, तर तो आज आला शेवटी बघा. त्याच्यानंतर माझ्या मुलीला खूप म्हणजे खूप कॅटचं वेळ आहे बघा. तिने उचलून घेतलेलं आहे एक मांजराला. आणि एक बघा कसं झोपले बघा, त्याची झोपायची पद्धत बघा. असो त्याच्यानंतर आहे ना बरेचसे कामं वगैरे आवरले, स्वयंपाक वगैरे झाला. आणि मी तुम्हाला भरपूर अशा व्हिडिओमधून सांगितलेलं होतं की माझ्या घराच्या पाठीमागेच मी भुईमुग केलेला आहे, उन्हाळ भुईमुग. आणि आता 2 वर्षापासून प्रत्येक वर्षी उन्हाळ भुईमुग करते मी. आणि चला म्हटलं आता आहे ना त्याच्या थोड्याशा आहे ना झाडं उपटून आणू, म्हणजे भुईमुग थोडा उपटून आणू खाण्यासाठी. तर मिस्टर म्हणत होते थोड्याशा आपण आहे ना शेंगा भाजू म्हणे. आणि चला आता इथे मी आलेली आहे बघा. अगदी जवळ आहे, घराच्याच आजूबाजूला माझी सगळी शेती. मला अजिबात लांब जायची गरज नाही. आणि गाव पण जवळ आहे, अगदी 2 मिनटावरती. आणि आम्ही गावामध्ये नाही राहती बरं का. कारण का पहिले आम्ही गावातच राहायचो, पण आहे ना आत्ता आहे ना बरेच दिवस झाले आम्ही ना शेतातच घर बांधून घेतलं. कारण का कसं रोजच शेतामध्ये यायला लागायचं. आणि त्याच्यामुळे ना रस्त्यावरच एकदम अशी जमीन आहे रस्त्याला लागून, आमची लांब पण नाही, त्याच्यामुळे आम्ही शेतातच घर बांधून घेतलं. चला आता इथे मी घेते थोडासा हे बघा झाडं उपटून भुईमुगाचे. आणि हा भुईमुग अजून आहे ना 8 दिवसांनी काढणार आहे आम्ही. याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे ज्यावेळेस मी शेंगा काढायला सुरुवात करेल त्यावेळेस. आणि चला आता शेंगा पण आहे ना अजून थोड्याशा आहे ना काही अशा एकदम बुड शेंग म्हणताना तर ती चांगली अशी चांगली झालेली, म्हणजे निब्बर झालेली. आणि काही काही आहे ना बाजूच्या त्या कोवळ्या आहे अजून. अजून त्याला पाणी भरायचं काम चालूच आहे. तरी पण चला आम्ही खायला सुरुवात केलेली आहे. हे बघा तरी पण अशा झालेल्या आहे, छान झालेल्या आहे शेंगा मस्त. चला मस्त शेंगा इतक्या उपटून घेतल्या, माझी मुलगी पण आली ती आणि मी पण गेली. हे बघा घराच्या अगदी जवळच आहे, लांब पण नाही आहे. आणि मागच्या वर्षी पण आहे ना खूप साऱ्या शेंगा लावलेल्या होत्या भरपूर अशा, आणि भरपूर शेंगा झाल्या त्या. आता इथे सकाळीच आहे ना 10 वाजलेले होते बरं का. सकाळी सकाळीच मी शेंगा आणल्या. आणि माझा स्वयंपाक पण झालेला आहे, म्हणजे मी माझ्यासाठी एकटीसाठी वेगळा स्वयंपाक करते, तर माझा स्वयंपाक झालेला आहे. आता इथे बघा खाली ना गवत टाकलं आहे, हे बघा
आता हे वाळलेलं गवत टाकलं आणि त्याच्यावरती आता ना हे भुईमुगाच्या झाडाच्या शेंगा तोडून घेते आणि त्या आहे ना आता ह्या गवतावरती अशा पसरवून द्यायच्या आपल्याला. हवा तर खूपच सुटलेली म्हणजे वारा सुटलेला ते तरी पण आहे ना काही नाही प्रॉब्लेम. थोडंसं मोकळ्यामध्येच घ्यायच्या शेंगा भाजायला आणि गवतावरच्या शेंगा भाजल्या ना आणि खूपच छान चव लागते. चला इथे मला ऊन लागत होतं बघू शकता. चला डोक्यावरती पदर घेते थोडाफार कारण का स्कार्फ वगैरे पण बांधला नाही आहे. आणि हे बघा चला मग आता सकाळचं ऊन आहे तरी पण 10 वाजेचं ऊन खूपच कडक असतं. चला शेंगा इथे मस्त मी सगळ्या तोडून घेते पहिले आणि लगेच मस्त भाजायच्या आणि गरम गरम तिथल्या तिथं खायच्या. खूपच छान लागतात, चव खूप लागते गवतावरच्या शेंगांची. चला कोणाकोणाला गवतावरच्या शेंगा आवडतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. गावाला राहण्याची मजा किंवा ह्या अशा गोष्टी गावाला खाण्याची मजा खरंच खूपच वेगळी असते. ही बघा मुलीने काही शेंगा तोडल्या त्या पण डब्यामध्ये होत्या, त्या पण टाकून घेतल्या गवतावरती. आणि आता इथे ना हे बघा माचीस आहे आणि त्याच्यानंतर आता आहे ना पहिल्यांदा आहे ना हे बघा अशा पसरवून घ्यायच्या शेंगा आणि इतकं गवत ठेवायचं त्याच्या शेंगांच्या खाली. हे बघा चला आता मस्त आहे ना बघा माझ्या मुलीला आहे ना अजिबात काड्याची पेटी तिनं घेतलेली होती, माचीस पेटतच नव्हती तर मी तिला केव्हाची सांगत होते तुला कसं काही जमत नाही म्हटलं. आणि खरंच शेरगावातल्या मुलांना ना काडीची पेटी दिली ना अजिबात काडी ओढता येत नाही लवकर. तिचं बघा काडी ओढायचं कुठं काम चालू आहे आणि आता इथे हवा आली तर ती काडी विझून जाणार. तेच तिला मी सांगत होते बघा. त्याच्यानंतर आहे ना तिने माझ्याकडे दिली, ऐकत नव्हती, नंतर दिली माझ्याकडे. आता इथे मी बघा माचीस पेटवून घेतलेली आहे बघू शकता. चला धूर झालेला आहे म्हणजे पेटलेलं आहे गवत. पण असं मुलांना पण काही गोष्टी माहीत पाहिजे ना, असं यायला पाहिजे. कसं शहर गावातल्या मुलांना तर काही येत नाही असे माचीस वगैरे ओढायचं. खेड्याच्या मुलाला तुम्ही सांगा काडी ओढून दाखव म्हणून लगेच तो काडी ओढून दाखवल. चला शेंगा वगैरे भाजून घेतल्या, मस्त खाल्ल्या पण. आणि चला त्याच्यानंतर आमच्या घरचे माणसांची कामं चालू आहे बरं का इथे. आता इथे ना म्हणजे ही कसली तयारी चालू आहे माहिती का, ज्या वेळेस बघा आता हे भाताच्या आमच्या आवण्या चालू होतील ना तर त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा हे रोपं टाकतो ना तर हे रोपं आहे ना ह्या पद्धतीने टाकायला लागतात. आता हे बघा आजूबाजूची शेती पण दाखवते तुम्हाला, माझ्या घराच्या बाजूचं हे बघा घर पण दिसतंय. आणि त्याच्यानंतर इथे बघा घराच्या समोर आहे ना हे बघा मस्त इथून एकदम असं घराच्या समोरच रोड आहे आणि तिथून बघा ही आहे ना गॅसची सिलेंडरची गाडी चाललेली आहे. HP गॅसची गाडी चाललेली आहे बघू शकता. घराच्या समोरच मी बसलेली होती आणि त्याची पण व्हिडिओ मी घेतली. आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा मस्त खुर्ची टाकून बसलं ना सगळं आजूबाजूचं दिसतं इथे घराच्या समोर. आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा आता हे घराच्या पाठीमागं आहे ना हे जे गवत वगैरे असतं ना तर आम्ही हे गवत पण वाया घालवत नाही. आणि हे गवत काय करायचं कापून वगैरे ठेवायचं आणि ते वाळल्यानंतर हे बघा आता इथं तुम्हाला दिसत असेल हे चौकोनी सगळं गवत खाली टाकलेलं किंवा झाडांचा पाला पाचोळा टाकलेला आहे. आणि त्याच्यावरती ना या काड्या वगैरे टाकायच्या आणि त्याच्यावरती मग ते हे बघा माझे जाऊ पण आहे, मोठ्या जाऊबाई. आणि हे पण म्हणजे याला आहे ना आदर भुजणं म्हणतात. आता ज्या वेळेस आहे ना पाऊस पडायला येतो ना तर त्याच्या आधीच आम्हाला ही तयारी करायला लागते. आणि हे भाजायचं आता म्हणजे याला आहे ना पेटवून द्यायचं म्हणजे एवढा भाग इथला जळल्या जातो. आणि जळल्यानंतर ते ना त्याच्यावरती पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर त्याच्यावरती भात पेरायचं म्हणजे तो ज्यावेळेस त्याचं जे रोप येतं ना ते एकदम भुसभुशीत येतं म्हणजे उपटायला आहे ना भाताचं रोप तर आदर म्हणतात त्याला, आदर भुजणे. तर ते भाताचं रोप उपटायला ना त्रास होत नाही एकदम म्हणजे जागा ती एकदम अशी भुसभुशीत असते ना तर खूप छान रोप उपटल्या जातं. त्याच्यामुळे आम्हाला हे आदर भुजायलाच लागतात. हे बघा ह्या पद्धतीने खाली ना वाळलेलं असं गवत किंवा लाकडं काड्या वगैरे टाकायच्या आणि त्याच्यावरती हे असं पद्धतीने. चला त्याच्यानंतर आहे ना 3 वाजलेले होते आणि मुलींना भूक लागलेली होती. हे बघा आता काही बाकीच्या मुली ना सगळ्या आहे ना कोणी आत्याकडे गेलेले आहे त्याच्यामुळे आता जास्त मुली नाही बरं का, थोड्या कमीच आहे. आता भरपूर होत्या पहिले तुम्हाला दाखवलेलं होतं. आणि काही गेलेले आहे त्यांच्या त्यांच्या घरी. आता इथे ना मुलींना भूक लागली दुपारच्या वेळेस आणि त्यांनी ना मस्त इथे बघा उडदाचा पापड तळलेला होता. त्याच्यानंतर आहे ना नागलीचा पापड पण तळलेला. त्याच्यानंतर इथे ना उपवासाची चकली असते ते तळलेलं होतं. त्यांना काय तळायचं ते तळलं त्यांनी आणि माझ्याच घरी इकडं त्या. आणि नंतर त्यांनी ना मस्त माझ्या मुलीने ना शेजवान चटणी पण आणलेली होती आणि त्यांना सगळ्यांना खूप आवडली. हे बघा आणि आता इथे ना 3 वाजेल म्हणजे आहे 3 वाजण्याची वेळ आहे आणि मस्त बाहेर बसलेलो आम्ही
ओट्यावरती. आणि मी पण थोडी पापडी वगैरे खाल्ली आणि त्यांनी पण भूक लागली तर पापड्या वगैरे तळल्या, पापड तळले आणि ते खाल्ले. छान वाटतं असं एकत्र काहीतरी सोबत खाल्लं किंवा मग असं फॅमिलीसोबत राहणं खरंच छान वाटतं. आता आपण शेरगावामध्ये कसं 2-3च माणसं राहतो, पण खरंच आम्हाला गावाकडे खूप आवडतं. खूपच म्हणजे आम्ही एकत्र सगळ्या गोष्टी करत असतो. इथे घराच्याच बघा समोरच्या बाजूला आहे ना चिंचेचं झाड आहे, हे बघा दिसत असेल, इलाईत चिंचेचं झाड आहे. आणि त्या झाडाला इतक्या चिंचा आल्या आहे, हे बघा. पण झाडच खूप मोठं आहे, तरी पण आहे ना माझे मिस्टर गेले. त्यांना माहिती आहे का मला चिंच आवडतं म्हणून. खरंच मला आहे ना इलाई चिंच खूप आवडते. आंबट चिंच जास्त आवडत नाही मला. लहानपणीच मला आंबट चिंच आवडायची आणि त्यांना सांगितलं मला चिंच खायच्या, तर त्यांनी बघा मस्त छान अशा झाडाच्या चिंच पाडून आणले. हे बघा इतक्या पाडलेले आहे आणि हे बघा अजून पण खूप छान पिकलेले आहे. बघू शकता, खायला पण सुंदर आहे ही चिंच आणि घरचं काहीतरी असताना खरंच छान वाटतं आहे बघा. रानमेवा येतो शेवटी, वर्षांनाच येतो आणि खायलाच पाहिजे. चला मस्त त्यांनी कितक्या चिंचा पाडल्या हे बघा. आता त्याच्यामध्ये काही छोटे मुलं पण खातील, मी एकटीच थोडी खाणार आहे. आणि खाण्याची वस्तू असली म्हणजे सगळेच आम्ही मिळून मिसळून खात असतो. त्याने मस्त आकडा केला तर मस्त आणि बांबूला बांधला. तर हे बघा मस्त सगळ्या चिंचा घेऊन आले, माझ्या ओटीमध्ये दिल्या त्यांनी हे बघा बाहेर. आणि त्याच्यानंतर आता मी ताटामध्ये ठेवते बघा. आणि आता इथे मी सोप्यावर बसलेली आहे बघू शकता. आणि चला आता इथे ना ताटामध्ये घेते आणि चला ज्यांना खायच्यात ते सगळेच खातील चिंचा. चिंच खायला पण छान आहे मस्त. आणि मी तर मला जर भेटली ना मी म्हणजे अजिबात टाकत नाही, मी खातेच. म्हणजे जास्त नाही खात बरं का, थोडी खायला खायला मला आवडते इलाई चिंच. आणि तिकडे बघा मस्त हे बघा मस्त आकड्यांसारख्या हे बघा खूप छान होत्या, खूपच सुंदर होत्या, लाल लाल होत्या. चला आता मुली पण खातील आणि मी पण खाते. आणि बघू शकता खिडकीमध्ये माझी कॅट या पद्धतीने बसता मस्त, त्यांना पण छान वाटतं. मी पण बसलेली आहे सोप्यावरती. आणि तुम्हाला दिसत असेल एवढी हवा सुटलेली आहे, पंखा तर अजिबात लावलेला नाही आम्ही. केस माझे बघा किती समोर आलेले आहे, कारण का हवा सुटलेली आहे म्हणून. चला मस्त इथे मी चिंचा खायला सुरुवात केली. थोड्याच खाणार आहे बरं का, इतक्या नाही खाणार. आता बाकीचे दुसरे खातील. चला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.